हॅलो मंडळी, आज आपण आलो एक नवीन रेसिपी सोबत ज्याचं नाव आहे आय थिंक सो याच्या अगोदर पण मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे, जी आहे डाळीत आहे, शेवलेली शेंग जे डाळीत. आता हे आहे मसाल्यात, म्हणजे ग्रेव्हीमध्ये आपण कसं याचं रूपांतर करतोय. डाळ एक वेगळी बनते. त्याच्यासाठी आपण घेतलेत शेंगा, 4 ते 5 शेंगा घेतलेत मी, त्यात बटाटे टाकलेत 4. मग आहे याच्यात खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण. त्याला भाजून घ्यायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही मिक्सरला लावा. टमाटे, कांदे आणि आपले इतरही मसाले ते मी पुढे दाखवले. आपण याच्यात टाकूया जिरं मी स्किप करीनच, आज मी टाकणार आहे मोहरी. मोहरी तडतडली की मग तुम्ही थोडंसं टाकणार हिंग. आता आपण टाकू या स्टेजवर हिंग. हिंग टाकल्यानंतर आपण टाकणार आहे कांदे. आता आपण टाकलेले आहेत कांदे. कांद्याला आपण होऊ देणार, चांगला भाजू देणार आहे. मी कोथिंबीर काही ॲडिशनल नाही टाकणार आहे, कारण की आपण वाटणामध्ये पहिलंच कोथिंबीर टाकलेली, तर आपण काही ॲडिशनल मी नाही टाकत. तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वरून त्याचं टाकू शकता. बघू शकता तुम्ही आता कांदे होत आहेत, लालसर होत आहेत. थोडं मीडियम होत आले की मी या स्टेजवर टाकेन टमाटे. टमाटे टाकले की लगेच त्याला एक मॉइश्चर सुटणार. त्याचं प्रॉपर आपण टमाट्याला थोडं शिजवून घेणार आहे. तर मी मोस्टली या स्टेजवर मीठ टाकते. नेहमीच तुम्ही बघितलं असलं माझ्या रेसिपी, टमाटे टाकल्यावर नेहमी माझं मीठचं प्रमाण असतं. पर तू मीठ का टाकतेस? एक मॉइश्चर सुटायला. सध्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडंही आलेलं आहे, कारण की शाळेला सुट्ट्या आहेत, इव्हन ट्युशनलाही सुट्ट्या आहेत, परीक्षा झालेल्या आहेत, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता एक मॉइश्चर सुटतंय. बघू शकता. आता आपण या स्टेजवर टाकणार आहे जे मिक्सरमध्ये मी वाटण केलेलं आहे ते. त्याच्याने काय होणार? टेस्ट, जे टेस्ट लागते तुमच्या जिभेला ती आहे ना टेस्ट. आपण यात सगळे टाकणार मसाला. आपण याला देणार आहे मसाला प्रॉपर कोट झालाय. बघू शकता तुम्ही मसाल्याचा रंग बदलला गेलाय. एक 10 मिनिटं याला तुम्ही शिजवू द्या. हे शिजता आपण याच्यात टाकू लाल पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद, जे काय आपण जे नेहमी टाकतो ते तुम्ही ॲडिशनल ॲड करून आता मसाला जसाच भाजत आलाय, तेल तापट असल्यामुळे मसाला लगेच भाजतो हा. तर आपण यात टाकणार या स्टेजवर मिरची पावडर, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, जे तुम्ही इव्हन खाता ते तुम्ही टाकू शकता.
अजून एक मिक्स देणार. तुम्ही पहिला कलर रेड होता, मग ग्रीन झाला, मग रेड झाला का? पहिला ग्रीन होता, आता रेड झालाय. तर रेड ग्रीन काय असतं काहीतरी मंडळी, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर आता हे झालेलं आहे रेड आपला प्रॉपर मसाला. आता मी या स्टेजवर जसा स्टार्टिंगला तुम्हाला दिसत होता हिरवा कलर कशामुळे आलेला, मसाला जेव्हा आपण वाटतो तेव्हा त्याच्यात कोथिंबीर असते, तेव्हा म्हणून तो दिसतो हिरवा. आता मी या स्टेजवर टाकणार आपले शेंग. टाकले सगळ्या शेंगा. आता आपण याला प्रॉपर मिक्स देऊ. प्रॉपर मसाल्यामध्ये आपण कोट करून घेऊया. बघू शकता एक प्रॉपर मसाला झालेला. आता या स्टेजवर मी टाकते पाणी मिक्सर मधलं मिक्स करून घेतलेलं. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल हे चपाती आणि भाकरी सोबतही तुम्ही खाऊ शकता. जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही याला पातळ करणार, किंवा जर तुम्हाला सुक्कं हवं असेल तर सुक्यासाठी आपण काय करणार, सुक्यासाठी पहिले शेवग्याच्या शेंगा आपण पाण्यात टाकणार, त्याच्यात हळद मीठ टाकून त्याला उकड काढून घेणार, म्हणजे आपल्याला नंतर शिजवायची गरज लागत नाही. पण मी हे ग्रेव्ही करते, तर ग्रेव्हीसाठी आपण पाणी टाकून त्याच्यातच शेंगा शिजवणार आहे. बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही. हे कालवण आपलं असं बनणार आहे, बघू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.